12वी कॉमर्सचे विद्यार्थी, तुमचे प्रथमतः ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती हा विषयातील प्रकरण 12 भाग बाजार याचा अभ्यास करणार आहोत. भाग आणि बाजार. भाग म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीचे किंवा एखाद्या संस्थेचे एखाद्या सभासदाने किंवा एखाद्या व्यक्तीने भांडवल गुंतवून, त्या व्यक्तीकडचं भांडवल गुंतवून काय केलेले जातात, त्या कंपनीचे किंवा संस्थेचे भाग खरेदी केले जातात. आणि तो काय होतो, त्या कंपनीचा मालक होत असतो, सभासद होत असतो किंवा भागधारक होत असतो. मग भाग बाजार म्हणजे काय, तर भाग बाजार हा भांडवल बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. या भाग बाजारात किंवा हा भाग बाजार हा भांडवल बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे भाग बाजार मधून काय केलं जातं, तर भांडवल जमा केलं जातं. म्हणजे भाग बाजार आणि भांडवल बाजार हे काय आहेत, तर महत्त्वाचे घटक आहे. भाग बाजार ही वित्तीय बाजारातील एक विशिष्ट जागा आहे, जिथं औद्योगिक व व्यवसाय संघटनांचं काय केलं जातं, विद्यमान प्रतिभूतींची काय केली जाते, पुन्हा खरेदी विक्री केली जाते. भाग बाजार हा सुसंघटित व सुव्यवस्थापित झालेला भांडवल बाजार आहे, जिथे विद्यमान प्रतिभूतींचा काय केला जातो, व्यापार केला जातो. म्हणजेच काय केलं जातं, तर इथल्या वस्तूंची काय केली जाते, खरेदी विक्री केली जाते. त्यासाठी गुंतवणुकीसाठी व सट्टेबाजीसाठी काय केलं जातं, तिथनं जलद नफा कमवण्याच्या उद्देशाने काय केलं जातं, हा व्यापार किंवा हा बाजार भांडवल बाजार केला जातो. त्याचबरोबर इथं फक्त सूचीबद्ध किंवा नोंदणीकृत काय केलं जातं, प्रतिभूतींची खरेदी विक्री या भाग बाजारात केली जाते. बघा आता भाग बाजार म्हणजे काय, तर भाग बाजार हा भांडवल बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच भाग बाजार हा प्रतिभूतींची खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या वित्तीय बाजाराचा एक घटक आहे. तसेच भाग बाजाराला दुय्यम बाजार किंवा शेअर बाजार किंवा शेअर मार्केट असेही म्हणतात. बघा आता भाग बाजार, दुय्यम बाजार किंवा शेअर बाजार किंवा शेअर मार्केट म्हणजे काय, तर एखाद्या संस्थेचे, एखाद्या कंपनीचे काय केले जातात, तर याच्यामध्ये भांडवल गुंतवून भाग खरेदी केले जातात. व ज्यावेळेस त्या भागांची किंमत वाढली जाते किंवा एखाद्या सभासदाला ते भाग विकू वाटले, तर तो सभासद काय होतो, तर त्या भागांचा एकमेव मालक असतो. आणि तो काय करतो, तर त्याला ज्यावेळेस आवश्यक आहे किंवा त्याला ज्यावेळेस वाटते की आपण हे भाग विकावे, त्यावेळेस काय करू शकतो, हा सभासद हे भाग विकू शकतो. म्हणजे तुम्ही बघा, आता तुम्ही शेअर मार्केट ऐकून असाल. शेअर मार्केटमध्ये काय केलं जातं, तर एखादी संस्था किंवा एखादं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक असतात, तर त्यांचे काय करतात, तर शेअर खरेदी केले जातात. उदाहरणार्थ टाटा मोटर्स, परत कोल्या इंडिया, परत बँका, परत आपण काही मारिको बिस्किट, मॅप्रो याचे काय करतात, आपण या कंपन्यांचे काय करत असतो, तर दैनंदिन जीवनामध्ये याच्या वस्तू वापरल्या जातात. टाटा मोटरच्या आपण गाड्या वापरतो, परत मॅप्रोचे आपण काही प्रोडक्ट वापरले जातात. म्हणजे असे वेगवेगळ्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वस्तूंचा म्हणजे प्रतिभूतींचा काय करतो, वापर करत असतो, तर त्याची काय केली जातात, भाग खरेदी केले जातात. जेव्हा ते विकावे वाटले, तर त्यावेळेस काय केले जातं, विकून त्यामधनं नफा मिळवला जातो. बघा आता भाग बाजाराची व्याख्या
आपल्याला लिहिण्यासाठी किंवा परीक्षेमध्ये येत असते. हजबंड व डॉक्रेरी यांच्यामध्ये आहे ही व्याख्या. भाग बाजार म्हणजे खाजगीरित्या संघटित केलेला असा बाजार की जो प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सुविधा पुरवतो. परत एकदा बघा, भाग बाजार म्हणजे खाजगीरित्या संघटित केलेला असा बाजार की जो प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सुविधा पुरवतो. त्याचबरोबर भाग बाजार हा काय आहे तर भाग बाजार ही एक अशी विशिष्ट जागा आहे जिथं समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्ज रोखे, सरकारी प्रतिभूती, बंधपत्रे, म्युच्युअल फंडाचे एकांकी इत्यादी सर्व प्रकारच्या काय केले जातं तर विद्यमान प्रतिभूतींची खरेदी विक्री पुन्हा केली जाते. त्याचबरोबर भाग बाजार हा गुंतवणूकदार आणि कर्जदार यामधील दुवा अथवा मध्यस्थ म्हणून काय करत असतो तर कार्य करत असतो. त्याचबरोबर गुंतवणाऱ्याच्या हिताचे रक्षण व्हावे म्हणून भारतात काय केलं जातं, भाग बाजाराचे नियमन व नियंत्रण भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ म्हणजेच काय तर सेबी म्हणजेच काय तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडून काय केले जाते तर या भाग बाजाराचे नियंत्रण व नियमन केलं जातं. त्याचबरोबर हा भाग बाजार हा लंडन भाग बाजार हा काय तर सर्वात जुना भाग बाजार आहे. त्याची स्थापना कधी झाली तर 1571 मध्ये झाली होती. त्याचबरोबर मुंबई भाग बाजार हा भारतातील सर्वात जुना भाग बाजार आहे. त्याची स्थापना कधी झाली तर 1875 मध्ये झालेली आहे. म्हणजे तर या भागांची किंवा हा भागांचा प्रकार किंवा हे शेअर मार्केट याची लोकांना आत्ताच माहिती नाही आहे, तर हा खूप जुना प्रकार आहे. खूप वर्ष ही चालत आलेली काय आहे तर हा बाजार चालत आलेला आहे. बघा आता प्रत्येक कन्सेप्टला किंवा एखादी कन्सेप्ट असते तर ती प्रत्येक कन्सेप्टला काही वैशिष्ट्ये घालून दिलेली असतात. तसेच भाग बाजाराची वैशिष्ट्ये आहेत. भाग बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे जेथे व्यवसाय क्षेत्र, सरकार व निमसरकार यांच्या सर्व प्रकारच्या काय केले जातं तर विद्यमान प्रतिभूतींची खरेदी विक्री पुन्हा गुंतवणूकदारांमध्ये काय केले जाते तर गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. तसेच या भाग बाजारात एकदा विक्री होऊन गेलेला विद्यमान प्रतिभूतींची गुंतवणूकदारांमध्ये काय केले जाते पुन्हा खरेदी विक्री केली जाते. तसेच भाग बाजारात फक्त सूचीबद्ध प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. सूचीबद्ध प्रतिभूतींमुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते, कारण सूचीबद्ध कंपन्यांना भाग बाजारातील कायद्यांचे व नियमांचे काय होतं तंतोतंत व कठोर पालन करावे लागत असते. त्याचबरोबर सर्व सूचीबद्ध कंपन्यांना सेबीने या संदर्भात तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे काय करावे लागते पालन करावे लागते. तसेच त्या कंपन्यांना भाग बाजाराच्या कायद्यातील तरतुदींप्रमाणे आपली कार्य काय करावी लागतात पार पाडावी लागतात. त्याचबरोबर भाग बाजार हा काय संघटित व नियमन केलेला काय बाजार आहे. या भाग बाजाराला काय असतं तर भाग बाजारामध्ये कोणतीही ठराविक जागा म्हणजे भाग बाजारात एक ठराविक जागा आहे जिथे विद्यमान प्रतिभूतींची काय असते खरेदी विक्री केली जाते. भाग बाजार हे एक विशिष्ट स्थान आहे जेथे दलाल आणि मध्यस्थ एकत्र येतात व प्रतिभूतींचा काय करत असतात व्यापार व व्यवहार करतात. अलीकडे काय केले जातं तर प्रतिभूतींचे सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इंटरनेटच्या मदतीने संगणकावर करता येतात. म्हणजे काय तर एखाद्या दुकानामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन आपल्याला काय करावे लागतं तर एखाद्या प्रतिभूतींची म्हणजे वस्तूंची खरेदी करावी लागत नाही, तर आपण घरी बसल्या किंवा एखाद्या विशिष्ट जागेवर स्थानांकित होऊन आपण काय करू शकतो एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या प्रतिभूतीची
व एखाद्या कंपनीचे आपण काय करू शकतो, भाग खरेदी करू शकतो किंवा एखाद्या वस्तूची काय करू शकतो, खरेदी करू शकतो. आजकाल लोक काय करतात, ऑनलाईन शॉपिंग करत असतात. मग ते ऑनलाईन शॉपिंग करतानाच ऑनलाईनच पैसे दिले जातात आणि ऑनलाईनच काय केले जाते, त्या वस्तूची खरेदी विक्री केली जाते. त्याचबरोबर भाग बाजारात प्रतिभूतींचे काय केले जातात व्यवहार फक्त भाग बाजाराच्या नोंदणीकृत सदस्यांमध्येच अधिकृत दलालाच्या सहाय्याने अथवा स्वतःहून करता येतात. तसेच भाग बाजाराचे सर्व कार्ये आणि त्याचे व्यवस्थापन हे भाग बाजाराच्या कार्यकारी समितीद्वारे केले जाते. त्याचबरोबर या कार्यकारी समितीचे अधिकार, रचना व कार्यकारी समितीचे नावे ह्या सर्व बाबी प्रत्येक भाग बाजारानुसार बदलत असतात. अशा कार्यकारी समितीला मदत करण्यासाठी सल्लागार समिती, नोंदणी समिती इत्यादी काय केले जातात, सहाय्यकारी समित्या काय करत असतात, याच्यामध्ये कार्यरत असतात. त्याचबरोबर म्हणजे बघा इथे मी तुम्हाला दिसत आहेत पॉईंट. भाग बाजाराची वैशिष्ट्ये. भाग बाजाराच्या वैशिष्ट्यांमध्ये याच्यामध्ये प्रतिभूतींचा बाजार, 2 प्रतिभूतींचा पुनर्व्यवहार, 3 सूचीबद्ध प्रतिभूती, 4 संघटित आणि नियमन केलेला बाजार, 5 निश्चित स्थान, 6 केवळ सदस्यांद्वारे व्यवहार. भाग बाजारामध्ये काय केलं जातं, तर सदस्यांकडून व्यवहार केले जातात. म्हणजे ज्यांनी भाग खरेदी केलेले आहेत तर त्यांच्याकडनं काय केले जातात, व्यवहार केले जातात. याच्यामध्ये कोणतेही भाग बाजारामध्ये कोणतेही निश्चित स्थान, म्हणजे एक निश्चित स्थान असते म्हणजे जिथनं आपण भाग खरेदी करू शकतो. तसेच याच्यामध्ये काय केले जाते, एक सूची घालून दिलेली असते. तसेच याच्यामध्ये भाग बाजारामध्ये संघटित आणि नियमन काय केलेला हा बाजार आहे. आता बघा आपण आता वैशिष्ट्ये पाहिली आहेत. आता आपण पाहणार आहोत भाग बाजाराची कार्य. भाग बाजाराची कार्य म्हणजे काय, तर भाग बाजार हा काय करत असतो, तर वेगवेगळ्या स्वरूपात काय करत असतो, कार्य करत असतो. भाग बाजारामध्ये काय होतं, तर बचतीला गतिशीलता मिळत असते. म्हणजे काय, तर सुसंघटित, सुव्यवस्थापित व नियमन झालेला भाग बाजार गुंतवणुकीच्या काय करत असतं, हिताचे रक्षण करतो. परिणामी गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते व छोट्या व मोठ्या गुंतवणूकदारांना त्याची मिळकत प्रतिभूतींमध्ये काय होते, गुंतण्यास भाग बाजाराद्वारे प्रोत्साहन मिळते. अशा प्रकारे भाग बाजार प्रतिभूतींच्या काय करत असतं, खरेदी विक्रीसाठी तयार बाजारपेठ उपलब्ध करून देत असतो. तसेच भाग बाजारामुळे काय होत असतं, तर भांडवल उभारणी होत असते. म्हणजे काय, तर तुलनात्मक दृष्ट्या प्रतिभूतींमध्ये गुंतवलेल्या निधीवर चांगला व जास्त परतावा मिळतो व त्याशिवाय भांडवल वृद्धी होते. तसेच जास्तीत जास्त गुंतवणूकदार प्रतिभूतींमध्ये काय करत असतात, गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतात व व्यवसाय संस्था त्यांना काय असतात, त्यांना आवश्यक असणारे भांडवल गुंतवणूकदारांच्या विविध गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारच्या काय करत असतं, तर प्रतिभूतींची विक्री करून सहजपणे उभारू शकतो. तसेच अशा प्रकारे काय होतं, तर भाग बाजार हे काय करत असतं, भांडवलाची निर्मिती करत असतं. त्याचबरोबर प्रतिभूतींचे मूल्यवर्धन म्हणजे काय, तर भाग बाजारात प्रतिभूतींची किंमत ही त्यांना असणारी काय असते, तर मागणी व त्यांचा पुरवठा यांच्या काय असते, समतोलावर निर्धारित असते. म्हणजे काय, तर एखादी प्रतिभूती किंवा एखादी वस्तू असेल तर तिचा पुरवठा किंवा मागणी कशा प्रमाणात आहे, तर त्याच्यावरून काय केलं जातं, वस्तूची किंमत ही ठरवली जाते व त्याच्यामधून काय केलं जातं, तर नफा कमवला जातो. त्याचबरोबर प्रतिभूतीची मागणी जास्त असते. प्रतिभूतींच्या मूल्याकडे गुंतवणूकदारांना व सरकारला उपयुक्त असते. त्यांनी धोरण केलेल्या प्रतिभूतींचे मूल्य सहजपणे समजते. धनिकांना कंपनीच्या पतपात्रतेचा निश्चित अंदाज करता येतो. म्हणजे काय, तर एखादी प्रतिभूती असेल तर तिचं एखादं मूल्य जास्त असेल किंवा सर्वात जास्त असेल तर तिची मागणी ही काय केली जास्त असते. त्याचबरोबर मागणी जास्त असेल तर एखाद्या वस्तूची काय करू शकतो, आपण किंमत वाढवू शकतो. तसेच अर्थव्यवस्थेचा भारमापक. अर्थव्यवस्थेचा भारमापक म्हणजे काय, तर या भाग बाजारामध्ये देशाच्या आर्थिक चढउताराचे काय केलं जातं, मोजमाप करणारा हा काय विश्वासार्ह भारमापक आहे.
जेव्हा देशामध्ये व अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं, लहान मोठे बदल घडतात, तेव्हा त्यांचा परिणाम भागांच्या काय होत असतं, किमतीमध्ये दिसून येतो. म्हणजे एखादी दहशत किंवा एखादा भूकंप झाला तर त्यावेळेस काय होतं, तर एखादी अर्थव्यवस्थेमध्ये काय होत असतं, त्याच्या किमतीमध्ये कमी जास्त बदल होत असतो. तेव्हा त्याचा परिणाम भागांच्या कशावर होतो, किमतीमध्ये दिसून येतो. अशा प्रकारे भागांची काय होते, किंमत वाढवणे किंवा कमी होणे हा अर्थव्यवस्थेतील अनुक्रमे काय होतं, तेजी व मंदी दर्शवते. उदाहरण बघा, आता हे कोरोनाचं वादळ चाललेलं आहे किंवा कोरोनाचं चाललेलं आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, तर लॉकडाऊन पडतं. मग हे लॉकडाऊन झाल्यामुळं काय होतं, तर जी अर्थव्यवस्था असते तर त्याचं काय, अर्थव्यवस्था ढासळली जाते. भाग बाजाराला अर्थव्यवस्थेत नाडी किंवा आरसा म्हणून ओळखलं जातं, ज्यात देशाची आर्थिक स्थिती प्रतिबिंबित होते. पुढचं बघा आता, गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे. भाग बाजारामुळे काय होतं, तर गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण केले जाते. त्याचबरोबर भाग बाजारात फक्त सूचीबद्ध प्रतिभूतींची खरेदी व विक्री होत असते. प्रतिभूतींची नोंदणी करण्याआधी काय करतात, तर भाग बाजार नोंदणीकृत केले जाते. सूचीबद्ध कंपन्यांना काय केलं जातं, भाग बाजाराच्या कायद्याच्या कक्षेत राहून कार्य करावे लागतात. यामुळे काय करतात, भाग बाजारात व्यवहार सुरक्षितरित्या पार पाडले जातात व गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते. पुढचा आहे तरलता. तरलता म्हणजे काय, तर प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ काय करत असतं, उपलब्ध करून देणे हे भाग बाजाराचे काय आहे, प्राथमिक कार्य आहे. भाग बाजार हा गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या तरलतेची हमी देतो. यामुळे काय होतं, गुंतवणूक दीर्घ मुदतीची गुंतवणूक कंपनीच्या प्रकल्पांमध्ये करण्यास संकोच करत नाहीत आणि कालांतराने निधीच्या आवश्यकतेप्रमाणे गुंतवणूक दीर्घ मुदतीची गुंतवणूक अल्प व मध्यम मुदतीत अथवा रोखीमध्ये रूपांतरित करू शकतात. पुढचं आहे भांडवलाचे योग्य वाटप. भाग बाजारात काय केलं जातं, तर गुंतवणूक त्यांच्या प्रतिभूती विकून ज्या कंपन्या जास्त परतावा देतात त्या कंपन्यांमध्ये गुंतवतात. अशा रीतीने काय होतं, तर जास्त नफा कमवणाऱ्या कंपन्यांना भाग बाजारातून सहजपणे काय करता येतं, भांडवल उभारता येतं. व उत्तम कार्य करणाऱ्या भाग बाजारामुळे काय होतं, अर्थव्यवस्थेतील संसाधने एका कंपनीमधून दुसऱ्या उत्तम नफा कमवणाऱ्या कंपनीकडे वळणे शक्य होते किंवा कंपनीमध्ये काय करतात, दुसऱ्या कंपनीमध्ये ते भांडवल गुंतवत असतात. गुंतवणूक काय होतं, तर निधी उत्पादनक्षम व फायदेशीर प्रकल्पांमध्ये काय करतो, गुंतवण्यात भाग बाजारात मदत करत असतो. पुढचा आहे आर्थिक विकासास हातभार. भाग बाजारामुळे काय होत असतं, तर आर्थिक विकासास हातभार लागत असतो. तो कसा, तर भाग बाजारात अनेक विविध कंपन्यांचा काय केलं जातं, विद्यमान प्रतिभूतींची पुन्हा खरेदी व विक्री केल्या जातात. गुंतवणूकदार काय केले जातात, तर नेहमी जास्त नफा कमवणाऱ्या व चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये काय करत असतात, गुंतवणूक करत असतात. आणि कंपन्या देखील काय करत असतात, जास्त नफा कमवण्यासाठी आपला निधी काय करत असतात, उत्पादनक्षम किंवा फायदेशीर प्रकल्पांमध्ये गुंतवत असतात. त्यामुळे काय होतं, तर अर्थव्यवस्थेतील आर्थिक विकासाची गती वाढते व भांडवल निर्मिती होत असते. त्याचप्रकारे पुढचा आहे सट्टेबाजीला वाव. सट्टेबाजीला वाव म्हणजे काय, तर प्रतिभूतींना तरलता प्राप्त व्हावी व प्रतिभूतींचा पुरवठा व मागणी वाढावी म्हणून काय करत असतं, भाग बाजार प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीत सट्टेबाजीला काय करत असतं, परवानगी देत असतं. त्याचबरोबर बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींना प्रोत्साहन देणे म्हणजे काय, तर भाग बाजार हा काय करत असतं, विविध प्रकारच्या प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना देत असतं. या संधीमुळे काय होतं, तर देशातील जनतेला काय होत असतं, बचत करण्यास प्रोत्साहन मिळते व सामान्य जनता बचत वाढवते व ती बचत काय करते, एखाद्या व्यवसाय संस्थेच्या प्रतिभूतीमध्ये किंवा एखाद्या व्यवसायाच्या वस्तूंमध्ये किंवा एखाद्या संस्थेच्या भागांमध्ये ती गुंतवत असते. जनता ही काय करत असते, गुंतवणूक उत्पादनक्षम क्षेत्रात म्हणजे सोने चांदी इत्यादींमध्ये करत नाही, तर एखाद्या कंपनीच्या भाग बाजारामध्ये किंवा भागांमध्ये खरेदी करते किंवा प्रतिभूतींमध्ये आपला पैसा गुंतवत असतो. बघा, भाग बाजाराची कार्य पहिल्यापासून एक बचतीची गतिशीलता. भाग बाजारामुळे बचतीची गतिशीलता होत असते. त्याचबरोबर भाग बाजारामुळे भांडवलाची उभारणी होत असते, प्रतिभूतींचे मूल्य निर्धारण होत असते, अर्थव्यवस्थेचा भारमापक समतोल राखला जातो, गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण केले जाते.
त्याचबरोबर भाग बाजारामध्ये तरलता असते. भाग बाजारामध्ये भांडवलाचे योग्य वाटप केले जाते. भाग बाजारामुळे काय होत होतं, आर्थिक विकासास हातभार लागला जातो. ह्या भाग बाजारामुळे काय होतं, सट्टेबाजीला वाव मिळतो. तसेच बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींना प्रोत्साहन देणे शक्य होत असते. अशा प्रकारे आज आपण भाग बाजार म्हणजे काय, त्याचबरोबर भाग बाजाराची व्याख्या, भाग बाजाराची वैशिष्ट्ये आणि भाग बाजाराची कार्ये अभ्यासलेली आहेत. धन्यवाद. थँक्यू.